सध्या बाजारामध्ये भाजी घ्यायला गेलं तर प्रत्येक भाजी ही महाग झाली, पण त्यातल्या त्यात टोमॅटोचे दर ऐकले की गृहिणी अक्षरशः लाल होऊ लागलेल्या आहेत। यामागचं नेमकं कारण काय आहे? टोमॅटोनं 100 गाठल्यामुळे शेतकऱ्यांचा नेमका कसा फायदा झालेला आहे जाणून घेऊया। 900 रुपये 900 रुपये 900 रुपये चला भाई 900 रुपये 900 रुपये। गेल्या वर्षी ज्या टोमॅटोचा लाल चिखल झाला त्याला आज सोन्याचा भाव आलाय। 900 रुपये 900 रुपये 900 रुपये 900 रुपये 900। किरकोळ बाजारात टोमॅटो तब्बल 90 ते 100 रुपये किलोने विकला जातोय। तीन वर्षांचा दुष्काळ, गेल्या वर्षी एकाही पिकाला न मिळालेला भाव बघता यावेळी टोमॅटोनं थोडे अच्छे दिन आणलेत। अनेक शेतकऱ्यांचे म्हणजे ते मागच्या टायमाचे त्यांनी आपलं दुरी ज्याला म्हणतो आपण ते धरलेले, ते काय मोठा माल नाही, तो खाली फक्त बारीक गोलटा माल आहे, तरी 100 रुपये किलो 80 रुपये किलो आज मार्केटमध्ये जातोय। अजून नवीन माल यायला कम्प्लीट 1 महिना लागणार। लागवड लेट झाली, मग 20-25 दिवसानंतर येऊ शकतं टमाटे मार्केटला। आज वाढतोय काय कारण आहे? मग आता मार्केटला माल नसले तर भाव वाढणारच, आणि मालच आता जर समजा आलेलंच नाही, मार्केटला येतच नाही, हे लागवड उशिरा झाल्यामुळं, त्याच्यामुळे थोडा उशीर लागेल। टोमॅटोच्या पिकाला लहान मुलांप्रमाणे जपावं लागतं, एकराला लाखभर खर्च येतो। यंदा जिल्हा बँकांनी शेतकऱ्याला दारातही उभं केलं नाही। शिवाय गेल्या वर्षीचा वाईट अनुभव बघता शेतकऱ्यांनी यंदा भुईमुग मक्याकडे आपला मोर्चा वळवला। सध्या मार्केटमध्ये टमाट्याची आवक खूप कमी झालेली आहे। त्याचं कारण असं आहे का पाऊस टायमावर पडला नाही, त्याच्यामुळे टमाट्याच्या ज्या लागवडी त्या लेट झाल्या आणि जुने टमाटे सर्व संपून गेलेले होते, आणि नवीन ज्या लागवडी झाल्या त्या लेट झाल्यामुळे हे टमाट्याचे बाजार 1200 रुपये 1300 रुपये कॅरेट आज विकते। पेट्रोल, डिझेल, ब्रँडेड कपडे जराही कुरकुर न करता खरेदी करणारे मध्यमवर्गीय टोमॅटो लाल झाल्यावर चिडचिड करू लागलेत। पहिला 20, 25, 30 रुपये किलो भेटत होता, आता 70 रुपये 80 रुपये म्हणजे जरा महागच होतो ना। टोमॅटो मागच्या महिन्यापूर्वी 20 रुपये किलो होता, आता तो 60 रुपये किलो झालाय। आता घ्यायचा का नाही हा प्रॉब्लेम झालाय आम्हाला। आमचं महिन्याचं बजेट सगळं कोलमडून जाते। गेल्या वर्षी पावसामुळे चांगलं पिकलं, पण बाजाराने दगा दिला। यंदा पाऊस लेट झालाय आणि बाजार तेजीत आहे। अनिश्चिततेचं सावट कायम आहे, पण हरकत नाही, किमान टोमॅटोने तरी शेतकऱ्याला तारलं हे सुद्धा काही कमी नाही। रणजित माजगावकर सह अजय सोनवणे, ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मनमाड।